गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी तालुक्यातील बहुतांश धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत। काळमवाडी धरण क्षेत्र परिसरात असलेला कृत्रिम धबधबा हा जरी 12 महिने प्रवाहित राहत असला तरी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या पर्यटकांची गर्दी असते आणि या सगळ्या पाण्याचा प्रवाह देखील वाढलेला असतो। मात्र गेल्या 2 दिवसापासून आपण बघितलं तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झालेली होती आणि याच धबधबा परिसरात पर्यटकांनी हुल्लडबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली आणि त्यामुळे या सगळ्या धबधब्याकडे जाणारा रस्ता जो आहे तो आता प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर प्रवेश बंदीचा फलक जलसंपदा विभागाकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर काट्या आणि इतर साहित्य लावून हा सगळा रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद केला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज जे काही पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये येत आहेत त्यांना मात्र लांबूनच या सगळ्या धबधब्याचं दर्शन आहे ते घ्यावं लागतंय। वातावरण जरी सुखद असलं चांगलं असलं तरी पर्यटकांना या सगळ्या धबधब्याच्या जवळ जाण्याची इच्छा होती। मात्र गेले 2 दिवस जो काही या ठिकाणी पर्यटकांनी हुल्लडबाजी केली आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रशासनानं हा सगळा धबधबाच्या परिसरामध्ये जायला बंदी आहे ती केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की आज जे काही पर्यटक येत आहेत त्यांची मात्र आज मोठी निराशा झाल्याचं देखील पाहायला मिळते। खरं तर राधानगरी तालुक्यातील काळमवाडी असेल, राऊतवाडी धबधबा असेल, राधानगरी धरण असेल, हे सगळे पर्यटन क्षेत्र पावसाळ्यामध्ये पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी पावसानं देखील लवकरच सुरुवात आहे ती केलेली आहे आणि त्यामुळं पर्यटक मोठ्या उत्साहानं या सगळ्या परिसरामध्ये येत होते। मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्या काळमवाडीच्या कृत्रिम धबधब्याच्या ठिकाणी आता प्रवेश नाकारण्यात आल्यामुळं कुठेतरी आता पर्यटकांची निराशा होताना पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, काळमवाडी धरण, कोल्हापूर।